सकाळच्या लाईफ चांगली, धावपळ नाही. संध्याकाळी 9 वाजता बंद करायचं, घरी जाऊन जेवायचं, खायला झोपायचं. मुंबईला लय दगदग. ही गाडी पकडायची, ती गाडी पकडायची, ती गाडी पकडायची, जीवन जातं. लाईफला आराम नाही, आराम नाही. आरामच आराम आहे, बसून मस्त करून. आणि आजूबाजूला सगळे श्रीमंत मोठे मोठे लोक, त्यामुळे त्यांच्यात सारखं मोठं व्हावं वाटतं, त्यामुळे झोप पण घेऊ वाटत नाही. आपण काय तेवढ्या विचारत नव्हतं. आपलं काय, आपली लाईफ चांगली आहे. आपण दुसऱ्याचं बघून जळत नव्हतं की हॅलो मोठं. आपण एवढं आहे की आपण तसं व्हायला आपण काय केलं पाहिजे हे प्रयत्न करायचे. 100% कष्टाला पर्याय नाही. ते म्हणजे मला असं वाटायचं की मी लॉटरी खेळून मला लगेच मोठं व्हायचं, असं कधीच करायचं नाही की मी झटपट मोठा झालो पाहिजे. तुम्ही जेवढं कष्ट, मला स्ट्रगल करायला 40 वर्ष लागली. बरोबर. 40 वर्षानंतर मला मी इथपर्यंत आलो. म्हणजे आता मी 53-54व्या वर्षी माझं घरबीर झालं. म्हणजे आता 53-54 पासून पुढे आरामाचा आयुष्य चालू झालं. त्याच्यासाठी बी किती 40 वर्षानंतर माझा जो काळ चालू झाला प्रगतीचा, ते 40 वर्षानंतर, म्हणजे माझं वय 40 असताना. म्हणजे तोपर्यंत खूप मेहनत स्ट्रगलच करत होतो. 18व्या वर्षापासून स्ट्रगल करत होतो. 18व्या वर्षापासून सुरुवात, ती स्ट्रगलच करत राहिलो. ते मला लागली 40 वर्ष स्ट्रगल करायला, म्हणजे 22 वर्ष. 22 वर्षानंतर माझा काळ असा चालू झाला. असं गणित आहे. त्यामुळे आता इथं हाही समाधान आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा. कुठली गोष्ट असू द्या, तुझ्याशी जरी बोललं तरी मला आनंद झाला पाहिजे. छान बोललो तुझ्याशी. कोणी जरी माझ्यातलं त्यातलं 0.1% जरी घेतला, 0.1, तरी तो मला आठवण काढत राहणार. बरोबर आहे. त्या काकांनी मला असं सांगितलं होतं, 100% चांगलं होईल. मला काहीतरी सल्ला दिला. दोन तीन बऱ्याच गोष्टी, एक म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या. मी काय म्हणतो, 0.1, 1% पण नाही म्हणत, त्या पॉईंट मधला पण 0.1 जरी घेतला तरी त्याचं कल्याण होणार. बरोबर. मला चांगलं सांगायला काय वाईट आहे का? नाही, हेच महत्वाचं आहे. कोणी समजा मी तुला आर्थिक मदत करू नाही शकलो, पण कमीत कमी जी तुला मौल्यवान सल्ला आहे तो चांगल्या ह्याचा, तो तरी तो अंमलात जरी आणला 1% तरी त्याचा फायदा होणार. बरोबर. ते पण तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवानंतर सांगतो, हे महत्वाचं आहे. म्हणजे मला आता काय, पोरींच्या नवीन नवीन अपेक्षा. मला पोराला एवढं घर पाहिजे, बंगला पाहिजे, फालाना पाहिजे, गाडी पाहिजे. अरे 25-30 वयात कोणाचं लग्न करायचं म्हटलं की त्याच्याकडे एवढं प्रॉपर्टी असणार का? बरोबर आहे. त्याचं आयुष्यात 25 वयामध्ये त्याला शिक्षणच झालेलं असतं, नोकरी लागत असतं. त्याच्या पुढं त्याचं पुरी मिळत, त्याला काय त्याच्या घर होणार आहे का? स्ट्रगल करावं लागणारच की, सगळं एकदम कुठं नाही. माझ्या पण बाबतीत एकदा असं झालेलं, म्हणजे एका ठिकाणी लव्ह मॅरेजसाठी म्हणजे प्रस्ताव टाकलेला. तर त्यांनी सांगितलं, तुमच्याकडे जमीन नाही, बंगला नाही, गाडी नाही, नोकरी नाही, तुम्ही काय करणार, कसं माझ्या मुलीला सांभाळणार. तर ते पुढं काय गेलंच नाही. मग त्या मुलीचं लग्न झालं, सगळं झालं, पण अजून स्ट्रगलच करतो. असू दे ना, लाईफमध्ये काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे आता मला सांग ना, मला 40 वर्ष इथे येस्तर लागली म्हणजे, तर माझ्या बाबतीत काहीतरी वेगळंच लिहिलं होतं ना. 100%. मी माझ्या मावस भावांच्या घरात बंगल्यात गेलो असतो लहान असताना, एवढा एक 1ली-2रीला असताना. तेव्हा त्यांचं बंगला पाहिला. तेव्हा माझ्या मनामध्ये सांगे मला असं घर बांधाय, मला मी ह्या प्रयत्न करायचे. मग तेव्हापासून माझी सुरुवात येते शून्यातनं विश्व. आणि मी ज्या शेतकडे कामाला होतो, मालकाकडे कामाला, त्यांचे फ्लॅट मोठे मोठे, घरात AC, TV, अमुक तमुक, मोठी LED असं, लॅपटॉप ॲपलचे, अमुक तमुक, पोरं शिकलेली, त्यांचे पास झालेले पेढे आम्ही खाल्ले. असं आम्ही आहे बघितलं. आपण कसं होणार, आपली मुलं कधी असे केसला जाणार, मग त्याचे प्रयत्न आपण करायचे. बरोबर. ते प्रयत्न करत राहायचं. असं नाही की बाबा त्यांचं वाईट होऊन जाऊ द्या, आपल्याला त्यांचं चांगलं झालं त्याच्या 15 वर्षांनी आमचं होऊ द्या, 20 वर्षांनी होऊ द्या. स्ट्रगल करत राहायचं, स्ट्रगल करत राहायचं. अडचणी सर्वांना येतात, कोणाला येत नाही असं नाही. तुमच्या गाडीला जर घेर बदलीत नाही केला तर गाडी पुढे जाणार कशी? ऍक्सिलेटर वाढवलं तर गाडी जाणार कशी? त्याला काहीच केलं तिथंच राहणार आहे आणि राऊंड खराब होणार आहे. हाली पलंगावरी मानतात ती गोष्ट नसते. तुम्ही प्रयत्न करा, ते देव देतच. आणि खरं देव हा आपणच आहे. हो, मेहनतच आपण स्वतः केली तर आपणच देव आहे. आपणच देव आहे, आपणच परमेश्वर आहे. आणि खरे गुरु आई वडील. आपले खरे गुरु आई वडील.
बरोबर. तुम्ही त्यांची सेवा करा, तुम्हाला कसलीच कष्ट, तुम्हाला काय त्रास नाही होणार, तुमची प्रगती अशी ऑटोमॅटिक होत जाणार. ज्यांनी आई वडिलांची सेवा केली त्यांचं कधीच वाईट नाही झाले, कधीच बरोबर आहे. त्यांना आशीर्वाद मिळाला चांगला. कधीच वाईट नाही झाले. आई वडिलांना कधी ना अंतर दिलं पाहिजे. कसे का असं नव्हतं, जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा ते एक प्रकारचे लहान झालेले असतात. त्यांची विचारसरणी लहानपणासारखी म्हणजे पोरांसारखी असते. 50 नंतर बदलत जात जरा. हार्मोन चेंज होतात ना सर्व. जसं आपण अपडेट होतो यंग, जसं 12, 13, 14 वर्षानंतर, त्या 50 नंतर ते नंतर अपग्रेड होत जातात. हस्ते खरं हस्ते बालपणात येतात ते. उलट होतं त्यांचं. म्हणजे कसं ते म्हणजे वाटायला आपण पण त्यांना एक यांची ही असते की मी एवढं केलं तर माझ्या मुलांनी पण मला सांभाळलं पाहिजे. प्रेमानं जरा मायेनं विचारलं पाहिजे. त्यांना काय बोलायचं फक्त त्यांना पैशाची गरजच नसते. पैशाचं काय त्यांना जर 15 मिनिटं जरी त्यांना दिली तरी ते समाधान. हो, दिवसातले 15 मिनिट दिले तर आनंद किती होतो त्यांना. आमचे वडील ड्रिंक करायचे. माझे पण आमचे वडील ड्रिंक करायचे. मी जेव्हा कामावरून यायचो, कामावरून आल्यानंतर मी घरी, ते वडील घरी, मी मॅडमला विचारलं घरी दादा कुठे, ते गेले असतील त्यांच्या मित्राबरोबर. ठीक, जेवले नाही, ठीक. तसाच डबा ठेवायचो, त्याच कपड्यावर त्यांना शोधायला निघायचो. ते कुठं बसतात त्यांच्या मित्राबरोबर जाऊन पियायचे, पण पडाय बिडायचे नाही कुठं, पियायचे त्यांच्या मित्राबरोबर बसायचे गप्पा. पण त्यांना शोधायचं, 2-3 ठिकाणं बघायचो, त्यांना तिथं असं तिथून घेऊन यायचो. घरी हातपाय धुवायचो, जेवायचं संगती निवांत, मग त्यांना आपलं झोपायचं. म्हणजे त्यांनी पिवा नाही आमची इच्छा नव्हती, त्यांनी प्यावं, खावं, सर्व करावं. सर्व आम्हाला माहिती आहे ना, त्यांनी जे कष्ट भोगलेत ते आम्ही भोगूच शकलो नाही. बरोबर. आणि बघणार पण नाही. सत्य आहे. धन्यवाद सर. वेलकम. थँक्यू. तेवढा मोठा सल्ला दिला. बोला.